प्रसन्न, खरं म्हणजे आजचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, कारण त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारनी हे रुजवायचा प्रयत्न केला होता की भगवा दहशतवाद आहे, हिंदू दहशतवाद आहे. म्हणजे तेव्हाचे गृहमंत्र्याच्या तोंडून ते वक्तव्य दिलं, सुशीलकुमार शिंदेच्या तोंडून वक्तव्य दिलं. आणि पहा ही मानसिकता कशी की शरद पवारांनी म्हटलं होतं की 12 बॉम्बस्फोट नाही झाले, 13 बॉम्बस्फोट झाले. बरं, म्हणजे एक मुस्लिम एरियामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाले हे सांगणारे शरद पवार होते. आणि एवढंच नाही तर कमीत कमी तो अजमल कसाब सापडला, नाहीतर 26/11 सुद्धा हे हिंदूंनी केलेला दहशतवाद आहे म्हणायला हे मोकळे झाले असते. आणि खरं म्हणजे यांना फक्त एक नॅरेटिव्ह बदलवायचा होता, कारण संपूर्ण जगामध्ये दहशतवाद, टेररिझम म्हटलं की ते मुस्लिमशी निगडित आहे. म्हणजे आपल्या भारतातच नाही तर तो अमेरिकेमध्ये झालेला टॉवरचे 2 टॉवर पाडले गेले तोही दहशतवाद असो, किंवा जगामध्ये सगळीकडे जो दहशतवाद आहे तो कोणत्या धर्माशी रिलेटेड आहे हे माहीत आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये साखळी बॉम्बस्फोट होत होते, अनेक लोक मारल्या जात होते, चेननी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट होत होते, आणि त्यामध्ये हिंदू सुद्धा दहशतवादी आहे. या राहुल गांधींनी म्हटलं होतं की हिंदू टेररिझम इज अ बिगर प्रॉब्लेम, हिंदूंमधला हिंसकपणा हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून हे रुजवायसाठी त्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जाणीवपूर्वकरित्या या लोकांना, निष्पाप लोकांना, साध्वी प्रज्ञा सिंह असेल, कर्नल पुरोहित असेल, जे खरे देशभक्त होते, त्यांना सिस्टमॅटिकरित्या गुंतवलं. बरं, त्यांचा छळ केला, त्यांना त्यांचं जीवन नकोसं करून टाकलं.